तर एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी एसआयआर आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। बिहार निवडणुकीपूर्वीची मतदार यादीची एसआयआर प्रक्रिया कायदेशीर आणि घटनात्मक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। निवडणूक आयोगाला एसआयआर साठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय। निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे। निवडणूक आयोगाला निष्पक्ष आणि अचूक मतदार यादी तयार करण्याचा अधिकार आहे। किंचित वेगळ्या प्रक्रियेमुळे कोणतीही प्रक्रिया बेकायदेशीर ठरत नाही। मतदार यादीतून नाव काढल्यानं नागरिकत्व हिरावलं जात नाही। नागरिकत्व निश्चित करणं हे निवडणूक आयोगाचं काम नाहीये। एसआयआर हा लोकप्रतिनिधित्व कायदा आणि संबंधित नियमांच्या विरुद्ध नाहीये। एसआयआरचा अर्थ मतदार यादी दुरुस्ती करणे आहे। एसआयआर मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात। BLO अर्थातच बूथ लेवल ऑफिसर घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही याची खात्री करतात। काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात। मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावं यादीतून वगळली जातात। 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातात।